मंडळी, टिकाऊ विनोदाच्या दणकट आणि मजबूत धाग्यांनी हास्याची उबदार रजाई विणायला पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा चौकार. विनोदाची विविध वस्त्र शिवणारे सगळे कुशल विणकर इथे जमलेले, त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत आहे. हास्याच्या उबदार रजईवर कौतुकाची नाजूक कशिदाकारी करायला तयार आहेत दोन्ही दर्दी हास्यरसिक. त्यांचंही स्वागत करूया. बोल्ड, बिंदास्त अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, माणसानं शब्द खूप जपून वापरावेत असं म्हणतात. आज याच गोष्टीचा अनुभव घ्यायला इथे येणार आहे फिल्टरपडाचा बच्चन गौरव मोरे आणि त्याच्यासोबत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. अरे दादा, टीम, फायनली आपल्या नाटकाचा आज 500वा प्रयोग होतोय. टीम, अचानक घडलंय सारं, कुणीतरी बघताय खरं हिप हिप हुर्रे. टीम, अचानक घडतंय सारं, कुणीतरी बघताय खरं हिप हिप हुर्रे. टीम, अचानक घडतंय सारं, कुणीतरी बघताय खरं हिप हिप हुर्रे. ऐक ना खांड्या, नुसतं हिपी पुरे बोल ना यार. हे टीम अचानक घडते सर मीटर मध्ये बसत नाही रे. हिपी फुर्रे आणि टीम ह्याच्यामध्ये अख्खं नाटक बसतंय, तुला माहितीये का? एवढं कोणी असं नाटकाचं नाव ठेवतं का यार खांड्या? तुला माहितीये लोक आपलं नाटक बघायला येतात ना, ते सांगतात अरे ते नाटक बघितलं का गौरवचं, अचानक असं बोलतात ते. हा, मधलं काय बोलतच नाही. बोल रे बोल, माझ्या भावा लीड ऍक्टर आहेस तू. अरे, अभिनंदन, 5वा प्रयोग. आपल्या नाटकाचा 500वा प्रयोग साजरा होतोय. Yes. ऑल सेट. चेतन Yes. कुठे? बरं, ऐक, चित्रवला ते गेस्ट येणार आहेत, त्यांचा सत्कार बित्कार करायचा. चला चला आवरा, मी पहिल्या Okay, बेलचा okay, पटकन आवरा चला. अरे गौऱ्या, अरे ही लीड नाटकाचा 500वा प्रयोग हा? कसं वाटतंय? ठीक आहे, त्यात काय एवढं नॉर्मल आहे. भारी वाटणार. हा, भारी. अरे चोर रे ओंक्या, ऐक माझं, आपण नट आहे, आपण आहारी जायचं नाही, कळलं? म्हणजे ऐक, मी तुला यशाचा मल्लमंत्र सांगतो. काय सांगतो? मला तर माहिती नव्हतं मी किती फनी आहे. मला 2-2 मिनिटाला कॉमेडी करायला आवडते. गौऱ्या आपलं गौऱ्या सहज. गौऱ्या, चुकलास तू. तू मूलमंत्राला मलमूत्र म्हणाला, राहू दे, नको आता ते कळ. सांग सांग काय. हा. तुला कळलं ना मला काय म्हणायचं आहे? हा, हे बघ, लक्षात ठेव, हा. मी आज इथपर्यंत का पोचलं माहितीये का? का? कारण मी स्वतःला ना कुठे अडकून नाही घेतलंय. हो, नटाला ना हो बोलण्यापेक्षा नाही बोलता आलं पाहिजे आणि धावण्यापेक्षा थांबता आलं पाहिजे. जो करेक्ट ठिकाणी थांबतो ना, तो खरा यशस्वी नट. खरंय गौऱ्या. हा, मग अरे तुला सांगू का, आता 500वा प्रयोग आहे ना, हाच परफेक्ट आकडा माझ्यासाठी थांबलं पाहिजे मी. Yes. हो, मला सांगायच्या पुढे काय होणार आहे? गौऱ्याच्या नाटकाचे 500 प्रयोग, 1000 प्रयोग, 1500 प्रयोग, पुढे काय त्याचा काय उपयोग होणार आहे? समीर चौगुले पण सांगतो त्याच्या मुलाखत मध्ये, मी माझ्या नाटकाचे 5500 प्रयोग केलेले आहेत. शेवटी काय करतो, स्किट, ते पण कोणा बरोबर, गौरव मोरे बरोबर. बाय द वे, फिन्स्टाला माझे फॉलोअर्स त्याच्यापेक्षा जास्त आहेत. असो, मुद्दा भटकरला आपला, मी काय म्हणतो पण हे मेकअप तुमचे स्पीकर बंद केले पाहिजे. ऑडियन्सचा आवाज. आपला मुद्दा भरकटतोय. बरोबर आहे ना? मला काय म्हणायचं आहे, आता नाटक पिकलाय ना, आताच नाटक सोडलं पाहिजे मी. तुला सांगतो ना, जर आता मी नाटक सोडलं ना, तर बाहेर चांगला मेसेज जाईल. म्हणजे काय काय नेमकं म्हणजे कसं आहे माहिती आहे का, म्हणजे बघ ना, आता रोज मी तेच करतो ना, येतो कॉमेडी करतो, पंचस मारतो, तेवढंच नवीन काय घडते का माझ्या आयुष्यात? जर मी बाहेर गेलो तर नवीन संधी येईल माझ्याकडे. कळलं का? हो. अरे, यशाच्या शिखरावर असताना माणसाने तिथंच थांबलं पाहिजे, ये बात. तरच नवीन क्षितिज तुम्हाला बोलवेल. येस येस येस. काय बोलला रे गौऱ्या? आणि क्षितिज मला खुणावत आहे. हो 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 गौऱ्या, या बात. गौऱ्या, अरे खांड्या, तू थांब. हा? नाटक सोड तू. ए खांड्या, अरे नाही गौऱ्या, खरं सांगतो, नाटक सोड. अरे भाई, मी असंच बोललो, लगेच तुझा बीपी पिलो आहे ना भाई. अरे वेडा आहेस मी का? काय नाटक आता सोडणार आहे? येडा आहे का? अरे, आता भरपूर. मला तुझं म्हणणं पटलंय, तू नाटक सोड,
ओंकार यार आपण एका प्रतिभावान नटाला इथे अडकवून ठेवलंय. एक मिनिट कोण प्रतिभावन? अरे तू तू गौऱ्या मी गौऱ्या, सोड. चल ना खांद्या यार बस काय यार. ए भाई चले बेल दे, चल लवकर बेल दे. तुला सांगतो डिरेक्टरचं नाटकाला आले ना जाम टेन्शन येत रे. ऍडिशन घेता येत नाही ना यार. गौऱ्या. ऍडिशन घेता येत नाही मग. तू पौराणिक नाटकात ऍडिशन घेतो हाच विनोद आहे म्हणजे. खांद्या भाई आज आपला 500 प्रयोग आहे. हिप हिप हुर्रे टीम अचानक घडते हुर्रे असते रे. एक मिनिट काय हे पम्या पम्या हा दादा सांग ना पम्या. मला काय म्हणून. हा दादा लवकर 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 दादा हा दादा साऊंड चेक झालं हा. आणि म्युझिक ट्रॅक पण चेक केले दादा सगळे ओके आहेत. दादा कॉंग्रॅट्स दादा मला खूप भारी वाटतंय आपल्या नाटकाचे 500 प्रयोग होत आहेत आणि त्याचा मी टेप आहे दादा. कॉंग्रॅट्स दादा. हे सगळं ठीक आहे ते मला सांग वेगवेगळं गौरवर किती प्रेम करतोस? गौरव दादावर हा अरे गौरव दादा इथे आहे ए इथे आहे गौरव दादा इथे आहे खूप प्रेम आहे आपल्या गौरव दादावर. याला समजून ठेव. एक मिनिट गौऱ्या याला समजून ठेव. गौऱ्या गौऱ्या ही रिॲक्शन याला समजून ठेव. गौऱ्या ये कोणता रिॲक्शन होता रे ऐसा? सॉरी ओके I'm a lead यार. कूल डाऊन बाबा कूल डाऊन मला सांग ठीक आहे चिल बस तू बस तू बस तू बस. पम्या ए पहिला हा मेकअपचा माईक बंद कर बरं का. सगळ्या प्रेक्षक रूम पम्या मला सांग गौऱ्यावर तुझं प्रेम आहे. हो हो दादा गौऱ्यासाठी काय करशील? काय पण करेन. हा? गौरव तुला भूक लागली आहे काय वडापाव आणून दादा मी वडापाव पम्या, घेऊन- पम्या, अरे, पम्या. आपल्याला वडापाव काय. गौऱ्याचा रोल करशील? हा एक मिनिट गौऱ्याचा नाटकातला रोल करशील का? खांद्या यार रे. मी हे बघ आपल्या भावाला क्षितिज खुणावतंय आपण त्याला मोकळं करूया. गौऱ्या जर वरती गेला तर आपल्याला अभिमान वाटेल ना त्याचा. अरे खांद्या यार खांद्या मी सहज बोललो होतो ना यार. तू कशाला एवढा मनावर घेतो. मी सहज बोललो होतो यार. दादा मी करेन गौरव दादाचा रोल. हो हो दादा मला सगळ्यांचे डायलॉग पाठ आहेत मी ह्याचा पण रोल करेन दादा. ए बाबा ए गप्पो काय मी नाही जात आहे कुठे मी इथेच आहे सर. ए डन हा हा दादा करेन. गौऱ्याचा रोल तू करणार थँक्यू दादा. जरा 2 मिनिटं बसेल दादा. खांद्या यार नाही. मी सहज बोललो. तू एवढा काय मनावर घेतो अरे यार. नाही गौऱ्या अरे मी मला- कसं तुला माहिती ना मला बोलायची सवय यार. गौऱ्या मला खरंच तुझं म्हणणं पटलं. खांद्या यार धावताना थांबण्यातच खरी मज्जा आहे. कोण बोलला रे? कोण बोलला? कोण तुला सांगू का मला तर ऊर फाटोस्तोवर धावायचं आहे. गौऱ्या ऐक गौऱ्या मला थांबायचंच नाही. ऊर फाटोस्तर किंवा मी धावणार. गौऱ्या, तुझं म्हणणं मला अरे आय एम आर्टिस्ट यार खांद्या. गौऱ्या मला सगळं म्हणणं पटतंय तुझं. मग ए पम्या पण एक मिनिट तू 500 प्रयोगानंतर नाटक सोडणार नाहीस ना? दादा मी 2 वर्ष थांबलो हेच खूप आहे माझ्यासाठी दादा. दादा मुळात मला हे पटतच नाही. मला असं वाटतं की प्रयोग करतच राहावं. 500 1000 1500 2000 मुळात रोज करणारी गोष्ट आपण रोज नव्याने कशी करतो ते मला महत्वाचं वाटतं दादा. अरे हा वेगळा आहे. खरंच कोण हा वेगळा आहे? हो अरे मधल्या वेळेस दुसऱ्या नाटकाला जाऊन येतो. हा कसला वेगळा आहे? ए तू अरे 2 मिनिटं गप्प बस ना यार. दादा तुझा रोल भाग्य माझं. 2 मिनिटं थांबशील. हा तुझा भाग गंगाधर कुठला? खांद्या ऐक ना खांद्या. ए, गौऱ्या, डन, डन, गौऱ्या. डन, डन. गौऱ्या ready ए, आहेस का? चेतना चल लवकर. चेतना मेरी डार्लिंग चेतना डार्लिंग बरं झालं तू आलीस यार. ऐक ना काय खांद्या बघ ना येडा झाला यार. काय आलं बशा? मला नाटकातनं काढतोय आणि माझ्या ऐवजी पम्याला घेतोय बघ यार. काय हा सांग त्याला बोल. तुझा रोल पम्या करणार आहे? बोल त्याला. सुपर पम्या. ए कमाल. तू काय येडी झालीस का ग? अगं मला नाटकातनं काढणार आहे त्याला घेणार आहे सुपप काय बोलतेस? अरे काहीतरी नवीन बघायला नवीन करायला मिळेल ना. एक्झॅक्टली गौऱ्याचं हेच म्हणणं आहे नाविन्याची कास धरली पाहिजे. गौऱ्या आय एम प्राऊड ऑफ करेक्ट आहे ठरला आता. अरे ऐक ना कुठली नाविन्याची कास काय ते? अरे मी कधीतरी कुठेतरी वाचलं होतं ती वाक्य फेकली इकडे संपला विषय. हा? ऐका ना तुम्हा सगळ्यांना प्रयोग झाल्यावर बघतो. आता प्रयोग करूया चल रेडी होऊया. एक मिनिट कुठला प्रयोग? आता 500 आहे ना. अरे गौऱ्या हा तू आत्ताच क्षितिजला भेटायला जा. ए चल कपडे काढायचे. एक मिनिट ऐक कपडे ना. काढ कपडे काढ, ए, कपडे काढ. ए गौऱ्या गौऱ्या डिरेक्टरचं ऐकायला पाहिजे. डिरेक्टरचं ऐकायला आणि पाहिजे. ते जास्त होतं तुला वाटत नाही का? अरे असं नको गौऱ्या ठरलंय. खांड्या हे बघ डायरेक्टर आहे म्हणून तू गौऱ्या गौऱ्या हा बघ. दादा तुला सांगतो नंतर गंगाधर तुला नंतर बघतो मी थांब. देवीची म्हणजे पता ये तुला नंतर खातो. गोल गोल फिरताना जसा आवाज येईल ना ते तुझ्यासोबत होईल बघ आज.
पम्या एक कपडे मिनिट काढतो तू माझी खांडा यार. गौऱ्या सगळं होणार हा ए पम्या होतोय ड्रेस दादा एकदम परफेक्ट झालाय. वाव सुपर कपडे घातले. डायलॉगचं काय? कोण हसतं रे? कोण हसतं रे? डायलॉगचं काय बोलल्यावर कोण हसलं? नाही नाही मला वाटतंय गौऱ्या डायलॉगचं काय ह्या तुझ्या डायलॉगला स्वतः डायलॉग हसलाय. नाही नाही एक पम्या हा हा व्हॅलिड प्रश्न आहे. माझ्याकडे बघून बोलत आहे खांड्या. पम्या डायलॉगचं कसं काय करायचं. दादा मी 500 प्रयोग टेपऱ्या म्हणून काम केलंय. मला सगळ्यांचे डायलॉग येतात. दाखव बोलून. सहस्त्र आकाश गंगेच्या तरंगाखाली उलगडणारे हे जे तरंग आहे ते अज्ञात आणि अनाकलनीय आहेत. जसं हिचं सौंदर्य अज्ञात आणि अनाकलनीय आहे. वा वा वा. पराक्रमातून जसे पुंकेसर बाहेर पडतात तसंच हिच्या केसामधून बाहेर आलेली लट मला खुणावते. हे असं हिचं सौंदर्य आहे. बरोबर आहे दादा. हा डायलॉग नाटकात बोलायचो. तेच आहे गौऱ्या काय 499 प्रयोग झाले हा डायलॉग तू बोललाच नाहीयेस. काय सांगतो हा डायलॉग? तालमीतच उलगडलेला उघडे पडले असं म्हणून हसत हसत विंगेत गेलास तू. अरे क्या बात आहे यार. नाही, पण खांडे पम्या काय डायलॉग बोललाय. पम्या कमाल डायलॉग घेतलास ग. यार, एवढं खतरा कसं काय घेतलं बेने? मी काय म्हणतो माझ्याकडे बघून परत आला बे तू. पम्या सुपर कशा कशा बघा. गौऱ्या गौऱ्या काय बोललायस यार डायलॉग. काय डायलॉग बोलला. गौऱ्या पम्या तुला आजच्या पार्टीला माझ्याकडनं 2 पेग एक्स्ट्रा. एक मिनिट सर. पार्टी बद्दल कोणी काही बोलतच नाहीये पशा. येस 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 मी सगळं सांगणार मी सगळं सांगणार. पार्टीमध्ये कोणी काय बोलत नाही पैशा. आली मोठी मी सांगणार आहे बघा. धबधब्याखाली आंघोळ करणारी. ऐक आपली ऐक 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 एक सेकंड. आज 500वा प्रयोगानिमित्त मला इथे गुड न्यूज जाहीर करायची. गुड न्यूज. आपण येत्या डिसेंबर मध्ये आपलं नाटक घेऊन अमेरिका दौऱ्यावर जातोय. अमेरिका दौरा. पम्या हा दादा. पहिली इंटरनॅशनल टूर ना. इंटरनॅशनल टूर. दादा मी पहिल्यांदा विमानात बसणार आहे दादा. आणि हे सगळं दादा गौरव दादा तुझ्यामुळे दादा. मी विमानात पहिल्यांदा बसणार आहे दादा. कशा यार अमेरिका अमेरिका या पशा. WWE बघूया ब्रॉक लेसनर मग नाटक पाहतोय दोन्ही. ऐक. डोळे डोळे घालून बघ ना यार तू. एक सेकंड गौऱ्या यार असं काय करतोयस. आता ठरलं ना तू नको इथे अडकूस बाळा. गौऱ्या तुला क्षितिज खुणावतंय. खांड्या एक विचारू का तुला? क्षितिज म्हणजे काय? कोण क्षितिज मला नाही माहिती. मला फक्त एकच क्षितिज माहिती आहे, क्षितिज पटवर्धन. दुसरं कोणच नाही माहिती यार खांड्या यार. गौऱ्या तुझा ऐक माझं. नमस्कार नमस्कार. अरे नमस्कार 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 नमस्कार. आपण मी पत्रकार जाज्वल्य निखिल टाइम्स कडून आलोय. नाही ते उलट असेल. मी पत्रकार निखिल जाज्वल्य टाइम्स कडून आलोय. कौतुक केल्याबद्दल धन्यवाद. मला मुलाखत घ्यायची. मुलाखत घ्यायची. मुलाखत घ्यायला आला. मुलाखत मी देणार. आता जर कोणी मध्ये मध्ये फडफडलेला लक्षात ठेवा. 500 प्रयोग मी गौरव मोरे लीड. नाही आम्हाला असं कळलं की 500वा प्रयोग तुम्ही नाही तर प्रथमेश करणार आहे. त्यासाठी आम्ही मुलाखत घ्यायला आलोय. अरे अजून आमचं मेकअप रूम मध्ये ठरतंय पण बाहेर मीडियाला कळलं सुद्धा. जाज्वल्य तुझी जाज्वल्य ना गुडघ्यान ठेचीन मी लक्षात ठेव. मी बेकार आहे. ती मशीन बघितलं मिरची कांड मशीन धपटाक तुला कळायचं नाही. कळलं? जाज्वल्य टाइम्स भाप करून जाशील. एवढा मुद्दा करशील. तुला आल्याला कळलं की कांडा यार घेणार मला नाटकामध्ये कांडा यार. मी मस्करीमध्ये बोललो यार. तू एवढं मला देशील का यार? मी तू उकसवला मला. गौऱ्या अरे तुझं का मस्करीत घेऊ आम्ही. तुझं बोलणं सिरियसली घेतोय. ऐक गौऱ्या ऐक माझं ऐक ना भावा. तू यात नको अडकूस. तू आणि तुझं क्षितिज बाहेर जाऊन करिअर सेट करा यार. नको इथे पम्या माईक जरा चालू आहे का. मला एक अनाउन्समेंट करायची. हा दादा. नमस्कार रसिक हो. दम करतोय. आजच्या आमच्या 500व्या प्रयोगाला रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत.
आजचा प्रयोग आम्ही एक जरा वेगळा प्रयोग करतोय. आजच्या या 500व्या प्रयोगापासून आमचे प्रमुख कलावंत गौरव मोरे हे नाटकात नसतील. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि त्याऐवजी गेले 499 प्रयोग आमची संगीत संयोजनाची जबाबदारी पार पाडणारे आमचे बॅकस्टेज कलावंत प्रथमेश शिवलकर ही ते भूमिका करतील. त्यामुळे मंडळी आजपासून तुम्हाला आमच्या नाटकात गौरव मोरे हे दिसणार नाहीत. पैसे देऊन ऑडियन्स आणलाय काय? बेंजल वाला बाहेर मी नाही म्हणून त्यांना कसं कळलं बेंजवाल्यांना की मी नाही म्हणून? मुद्दाम चाललंय काढ्या सगळं यार. ऐक ना काढ्या तुझ्या पाया पडतो यार. मी 500 काय मी 5000 प्रयोग करतो प्लीज. मला मी मस्करीत बोललो नाही या, मला सगळं कळलंय भावा. यार. गेले 499 प्रयोग जे आर्टिस्टना मास दाखवते ना, माझ्यामुळे नाटक चाललंय, माझ्यामुळे सगळं घडतंय नाटकात, माझ्यामुळे नाटकाला बुकिंग आहे. भावा एक गोष्ट लक्षात ठेव, नाटक मोठं असतं, नाटकापेक्षा कोणी मोठं नसतं. हा? अरे पण मी असंच बोलायचं काढा यार. पम्या करशील ना? हा, Done आहे दादा. ना सगळं? हा, दादा, करेन. जरा त्यांना इंटरव्ह्यू तुम्ही इंटरव्ह्यूला इंटरव्ह्यू घ्या. हा येस येस. कसं तुम्ही मित्र आहे यार. तुमच्यापेक्षा ना मेलेलं बरं आहे यार. खरं सांगतोय. जा तिकडे चल दोघांनी निघा साईडला. तुम्ही लोक मला घेणार नाही नाटकात ना? कन्फर्म मला काढलंय ना? कन्फर्म आहे खांड्या. तू बोल कन्फर्म आहे, मी काहीच बोलणार नाही. हो हीच आपली 14 वर्षाची मैत्रीण ना. काढलं ना बघ. आता नवीन नाटक करतो का ना बघ. छोट्या काकाला सांगतो, त्यांनी मला परवा फोन केलेला. त्याच्याकडे नवीन नाटक आहे. हॅलो छोट्या काका. हॅलो. हा गौऱ्या बोलतोय. हा बोल ना गोळ्या. काका ते तुम्ही नवीन नाटक आणलं होतं ना, मला बोलले गौऱ्या करशील का? हा? हा ते नवीन नाटक मी रेडी आहे करायला. अरे नाही, त्याचं काय झालं माहितीये गौऱ्या? हा अरे ते नाटक मी ना क्षितिज झारापकरला घेऊन करतोय. हा? पण तू फोन केलास बरं झालं. नाटकाला या परवा त्याचा मुहूर्त आहे. चल ठेवतो. कोण लोक आहेत तुम्ही? कोण हा क्षितिज आहे यार? तो माझ्या वाटायला लागला यार. बेकार क्रिएटिव्हिटी आहे. तुम्हीच करायला घेऊन नाटक. मला नाही करायचं आहे. क्या बात है, कडक परफॉर्मन्स. एक नंबर, लय मज्जा आली आम्हाला. मस्तच. प्रसादा वा, क्षितिजा पलीकडचा परफॉर्मन्स होता. मजा आली, खूप मजा आली. गौऱ्या, जितकं तुझं धोतर खाली घसरत होतं तितकाच परफॉर्मन्स वर जात होता. मजा आली. अफलातून एनर्जी होती, अफलातून गिव्ह अँड टेक होतं. आणि तू आणि पशा जेव्हा जेव्हा समोर होता तेव्हा धुमाकूळ घालताच, वादच नाही काय. खूप मजा आली. प्रथमेश, ओमकार, चेतना फार गोड दिसतेस आणि फार मस्त परफॉर्म केलंस. मजा आली, खूप मजा आली. आणि काही खूप महत्त्वाचं स्टेटमेंट आहे आणि ते आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवं की कधीही कलाकार मोठा नाही, कलाकृती कायम मोठी असते. कलाकृतीमुळे कलाकार मोठा होत असतो. कलाकारामुळे कधी कलाकृती मोठी होत नसते. कलाकृतीच मोठी असते. आणि हे सगळ्यांनी आपण आपल्या रक्तात भिनवायला हवं, इतकं महत्त्वाचं स्टेटमेंट आहे. मंडळी, विनोदाचा अचूक पत्ता ठाऊक असणारे विनोदवीर आता इथे येणार आहेत एका हॉटेलच्या पत्त्याची गोष्ट सांगायला. बघूया काय घडतंय. मोरेनू, हो मोरेनू, काय रे? जरा बाजूला वातावाय. का? माझा हात व्हायब्रेट होतो माहिती आहे ना मधीच. भीती कोणाला दाखवतोस? तुला मला दाखवतोस तू? हं. मला? ह्याला काय झालं? अरे वन राक्षसा, या पशुपती राजाला तू घाबरवतोस? असा समोर ये, तलवारीने मी तुझे तुकडे तुकडे करून टाकीन. ह्याच चुकतं तुझं. काय चुकलं? हे कुठं पण काय पण आणि कधी पण करतोस ना, म्हणून बायको तुझी कुत्र्यासारखी किंमत करते. हा. मी याला फुकटचा काय पण करतो. एवढा जर नमनातला राजा करावासा वाटतो तर पोरांना सांग राजा द्या म्हणून, करतील तुला. अरे मी लाख करीन, मग पण नमानाचा सीजन असतो ना, मग त्या गावातली सगळी पोरा संत्री घेऊन दारात उभी असतात का नाही? जो 2 संत्र्यावर माझं मन वळवतात काय?
आणि मी पण काय कमी काय, मी लगेच हुरलून जातो, काय समजलं? हो, लगेच माझ्यातली गवलन उभी राहते. पण काय पण म्हण, हा. नुसता उभी नाही करत, ए, ते. गाजवून पण टाकतोस ता आम्ही मग उगाच नाही, खरी गवलन समजून त्या चांदोरकरांनी तुला जालीत वाढला आणि नंतर गंडवून घेतला स्वतःला. नंतर 4 दिवसांत जो तापन फनफन अरे फनफनेल नाही तर काय तापान, बँकॉक समजून बदलापूरला उतरल्यावर माणूस गांगारणारच ना. हॅलो कोण? राम राम. हा, राम 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 राम. हा सॉरी, आम्ही अरुण कदम. त्यात वाईट वाटणार का काय आहे? आता कुणाचं असतं नशीब अरुण कदम होण्याचं, सॉरी कशाला बोलायचं? नाही नाही, म्हणजे मी अरुण कदम आहे म्हणून सॉरी नाही म्हणलोय. मग काय झालं, मी तुमच्या मध्ये घुसलोय हा. ना, तुम्ही डिस्टर्ब झालोय म्हणून मी सॉरी म्हणते तुम्हाला. अरे कोकणातला माणूस गजाली मारताना आणि माशाचा कालवान खाताना कोण डिस्टर्ब करील तो होलपटवून टाकू, काय समजलं? पाहुण्यानु गावात नवीन दिसताय होय, मी इथं आलोय मी. कुणी कंटाळून सोडला ना इकडं की स्वतः झाला वाय? आयो, कोण कशाला सोडतोय कटाळून? नाही ना? मी स्वतःच आलोय. होय ना? काय झालंय माहितीये का, पाहिजे. एसटी स्टँडला मी उतरलो हा. आणि म्हणलं आता काहीतरी खावं. हा. बघतोय तू वडापावचं हे, मिसळचं हे, नारळ सोलतायत. आईला म्हणलं दुपारचं जेवण, मग हे कोकणात कसं मस्त जेवायला पाहिजे होय. म्हणून आपलं पुढं आलो. जवळजवळ 1 तास झाला, हॉटेलच सापडत नाही हो. इथं जवळ कुठं मस्त खायला आहे का हॉटेल? हॉटेल आहे म्हणजे हे हॉटेल काय? हॉटेल हाय नाही कशी हॉटेल बरी जाय पण पहिल्यासारखी हॉटेल आता राहिलीत कुठे? तो सगळीकडे फेसल का नाही, काय समजली? हे बरोबर. नाही नाही, बेसालचा विचार करायचा मी मनस्थितीतच नाही आहे. म्हणजे एकदा का मला भूक लागली का नाही, मला काही सुचतच नाही हो. नाही बरोबर आहे, पण तुम्ही कोकणातून जेवताव कशाला? हॉटेलात जाऊन जेवायचंच नाही. तुम्ही माझ्याकडे बघा, बघा याच्याकडे बघा. बघा माझ्याकडे, बघा बघितलं? हा. हो, मी हॉटेलमध्ये जेवत नाही म्हणून मी काश्मीरच्या पोरांसारखा लाल बुन दिसतो का नाही? सफरचंदासारखा, काय समज? नाही कळलं हो. नाही कळलं? आपण स्वतःच्या नाही ते. नाही कळलं? आयो, आता समजून सांगायला काय लागेल. समज? तर लालबुंद म्हणजे लाल दिसतो ना, तर गावात जेव्हा कोजागिरी असते ना तेव्हा केसर म्हणून ह्यालाच बुडवतात दुबा. एवढ्याचा नाकडू घेतात आणि असा जो त्याला ढवलून काढतात सगळे. बोलताय? मग असा भिजतो, भिजल्यानंतर त्याला बाहेर काढतात आणि रश्शीवर वालेट टाकतात. काय पण काय सांगतोस त्याला? आता तू सुरुवात केलीस पण मी आपली सुरुवात केली, काय बोलतो? आणि काय रे, काय रे? बसाडे इकडे. काय झालं? हा कोण कुठला रस्त्यावर जा त्याला काश्मीरचं सिक्रेट. एकदम रस्त्यावरचं नाही बरं का मी. हा सांगतोय. हा तुम्ही आपल्या चालत चालत उंडगत माझ्या समोर आलात म्हणून मी आपल्या रस्त्यावर जा. काय झालंय की बराच वेळ झाला, म्हणजे आता परत मागं गेलो का नाही, मग परत खायला नाही, ते भेटणार बरोबर आहे. नाही. जवळजवळ 2 तास होतील. म्हणजे इथं कुठं अगदी थोडंसं खायला हॉटेल भेटलं तरी मला सांगा. इथं आहे का कुठं जवळ? असं जायचंय का असं, हे मला जरा तेवढं सांगा. नाही ना, सांगू नको हा? काय? हे बघ, नाही मी सांगायचं नाही सांगू नको. काय दा? मी तुला पण पाप करून देणार आणि मी सुद्धा पाप करणार अरे नाही. ह्याच्यात पापासारखं काय? पाप म्हणजे? एक मिनिट, काय कसलं पाप बनताय तुम्ही? म्हणजे आता आम्ही तुम्हाला हॉटेल सांगितलं हा. आणि तुम्ही जाऊन तिथं खाल्लं, विष बाजाली मेलं तर पाप डोक्यावर घेणार को? अरे एकदम असं कसं एकदम असं कसं अचानक म्हणजे? विषबाध होईल मला? ऐका तुम्ही तुम्ही माझ्या आज घरी जेवायला चला. आज घरचं जेवण जेवा माझ्याकडचं. हे, मग तुमच्या घरी? हा मग अयो चालेल. चालेल म्हणजे मी हा या की मग. हा? मी माझी बायको माझ्या शब्दाच्या पलीकडे नाही आहे. पटवून गाडीन तिला तो नाही म्हटली ते. लाव लाव फोन लाव. नंबर सांगा. हा 982093 तुम्ही काय खुलं झाला वाय? काय झालं? घरी कोणाच्या ह्याच्या जाता वाय ना? मग ए तू तुझ्या बायकोला लाव. लागेल मग. त्याच्या बायकोचा फोन कुठे घेतोस आहे? होय होय. बरं झालं फोन नाही दिला वा. महारानंतर चॅटिंग करायची सवय आहे त्याला. हा जेवण झालंय काय? नाही अजून मग करतेस का एवढा वेळ? हा जरा एका माणसाचं एक्स्ट्रा जेवण कर. हा सांग सांग. कशाला म्हणजे? कोण जेवायला येत आहे? कावला घेऊन येतो पिंडावरचा. मी भिकाऱ्याला जेवायला घालले तर कुत्र्याला जेवायला घालीन. तुला काय करायचं? हॅलो, ऐका काय झालंय? नवरा बायकोच्या भांडणात तुम्ही मला कुत्रण भिकारी बोललाय. ऐका, पटण्यासारखं बोलल्यावर थोडा त्रास होतो पण समजून घ्या.
आणि तुम्ही बोलायला लागलाय का बाबा फोडीन मसाडे हा मी त्याला जेवायला घेऊन येतोय हा तो लाचार आहे बोल त्यांना लाच सोडला नाही तो येतोय जेवायला काय करतेस बोल तो जेवण बनव जेवण हॅलो मी लाज नाही सोडली मी एक काम करतो मी हिथनं जातो मी दुसरं इकडे इकडे कशाला जाता वाय भूक लागली मला कोकणात आला वाय तुम्ही हा. एक दरवाजा बंद झाला तर दुसरा दरवाजा ओपन होणार लगेच टेन्शन कशाला घेता वाय तुम्हाला जाम भूक लागलेली आहे. हा. म्हणजे काय तुम्ही आता ना सावत्याच्या हॉटेल उभं असायला होतो हा. सावत्याकडे चांगलं जेवण मिळेल चांगलं जेवण म्हणजे ओ तोंडात ना बोट काढणार ना एवढा चविष्ट जेवण आहे त्यांच्याकडे हा, ना? बरं होईल, बरं होईल. तांदळाची भाकरी म्हणू नको बांगड्याचा रस्सा हा मटण हा फलफलीत भात. भात कोली मिळ सगळं माझं मीठ मिरची सगळं कांदा लिंबू सगळं आणि कोकमाची कढी पण मिळते का नाही अयो तिकडे? म्हणजे तुम्ही बोललाय नुसतं तोंडाला पाणी सुटले हो सुटणार का जाय मला फक्त सांग कुठे हे सावत्याचं हॉटेल तुम्ही आता आले हो कुठनं कोल्हापूरनं एक काम करा असं डेपोत जा सावंतवाडी कोल्हापूर गाडी पकडा आणि कोल्हापूरला उतरा तिथंच मांग सावताचं हॉटेल आहे असं आहे अरे तुमच्या माईचं टकूर हाणलं तुमच्या कोल्हापूरला चालूय ना मी तिथं जेवायचं तर मग माझ्या घरी जेवू नसतं का नाही सावत्याच्या हॉटेलला मी कशाला जेवू हे तर कोकणात आलोय का नाही तर हिथलं कुठं आहे काय मला हे तर सांगा हिथं कुठं मला भूक लागली नाही, बरोबर आहे, तुम्हाला कसं नाही बरोबर मला भूक लागली नाही, भूक व्याकुल आय, झाली हे बघा तुम्हाला तर एक मिनिट मी जातो इथनं नाही, ऐका, ऐका, हॉटेल आहे हाय, कुठे करमर करायचं हॉटेल आहे ना त्याचं चांगलं जेवण भेट हा कुठे तेवढं सांगा नाही नाही तो पण नाही म्हणजे हे- काय झालं त्याचं करमेर करायचं हॉटेल नाही काय? बंद झालं कधी माहित नाही तुला नाही बुवा ती चपात्या लाटायला बाई यायची ती हा, तिचं काय? तिने करमेर करायला पण लाटला आतमध्ये नाही तो करमरकर आहेच तसा मला त्याची लपडी माहिती. पण तो ऐका ना हे कर्मळकर मरू द्या सरमळकर असेल ना कोणी नाही नाही एक पावस करायचा भोकड आंब्याजवळ पावस करायचा नाही त्यानं हॉटेल कधीच बंद केलं होय काय व, पण आता त्याने किराणा मालाचं दुकान टाकलं होय काय? ते तिकडे तांदूळ आणि डाळ मिळते हा. पाहुण्यानु हा. तुम्हाला तांदूळ आणि डाळ चालेल अरे दांडुलीदार कसं चालेल तर बनवायला मला जेवण तयार पाहिजे मी जातो नाही, ना. थांबा, थांबा, थांबा. कोकणात हॉटेल जास्ती आहे डॉल्साकडे मला जाय मला सांगा ना अहो डॉल्साकडे जायला लागेल तुम्ही नाही कोण हे त्याला हॉटेल कधीच बंद केला मग काय टाकलं ना आता? तिथं सलून आहे तिथं. चलू ना हो, मग सलून ती आहे. काच कशा कर्माला बसवलेली तिथं? ती काय आता पहिल्यापासून ठेवलेली आहे ना, हा, म्हणून नाही. म्हणून. अरे काय? एक तुम्ही मग ना काय? लयच बंकस मग करायला बोला, लागले माझे दुसरा? तुम्ही ऐका नाही, थांबा, थांबा. हाय, अरे हाय. शिवलकराचं आहे बघ शिवलकराचं हॉटेल नाही नाही शिवलकर नाहीत हा इथून जावं डावीकडं पण नका जाऊ थांबा इथं त्यानं लॉजिंग टाकलं नाही आता तुम्हाला झोपाय आवडतं अरे झोपायचं नाही मला जेव तुला ऐका, बरं, मी जातो ऐका, ऐका, एक हॉटेल आहे, अरे, आहे, तू आहे. मला सांगतोय. आहे, ते- दलवी आहे ना दलवी दलवी आहे ना नाही का? ते दलवीचं हॉटेल दळवीत आहे नाही तर हॉटेल कधीच पाडला नाही आता तिथं ना वीर खोदला नाही तिथं तुम्हाला आंघोळी करायला आवडते अरे, असं तुम्ही आपण करा. मी परत वडापाव खायला शिवलकर आहे अजून मर तिकडं शिवलकराचं सांगायचं राहून गेला तर महत्वाचं होतं त्याच्यात विनोद पण चांगला होता टाइमपास गेला हो आता काय आता आपला पारंपरिक फुल टू टाइमपास परफॉर्मन्स मजा आली सई हे त्रिकूट कसं वाटलंय भारी परफॉर्मन्स होता थेट कोकणात घेऊन गेलात आम्हाला थेट तिकडच्या माणसात घेऊन गेलात भारी वाटलं अरुंडा मस्त होता कोल्हापुरी ॲक्सेंट आणि सेम मला भूक लागल्यानंतर खरंच काही सुचत नाही तसं तुम्हालाही सुचत नव्हतं आणि ती आर्तता इतकी सुंदर तुम्ही पोचवली त्यांच्यापर्यंत मजा आली असं वाटलं की ह्यांना प्लीज लगेच जेवायला वाढा कोणीतरी आत्ताच्या आत्ता मस्त थँक्यू गाईज आणि इथे कार्यक्रमात वेळ झाली निरोपाची भेटूया पुढील भागात तुम्ही बघायला विसरू नका दर सोमवार मंगळवार बुधवार आणि गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा पुन्हा 4 वार हास्याचा चौकार